नमस्कार, मैं विनीत सरांसरी वोशो महाराष्ट्र न्यूज के साथ में। और आज हम कालीना सांता क्रूज के अंदर मौजूद है और ये जो लैंड है ये एयरपोर्ट की लैंड है और तमाम यहाँ के जो झोपड़ा धारक है, यहाँ के रहवासी है, वो यहाँ पर मौजूद है। और आज जिसके लिए यहाँ पर एक कार्यक्रम लिया गया है, प्रस्तावित विमानतल झोपड़पट्टी पुनर्वास योजना के कुछ लोग यहाँ पर पहुंचे हुए। लेकिन सबसे पहला सवाल जो है वो मैं जनता से जानने का प्रयास करूंगा कि आज आपने जो यहाँ पर सुना अपने घर के बारे में, आपको क्या समझ में आया? बस हमको हमारे जगह पे हमको घर चाहिए और कुछ नहीं चाहिए। हमको घर के बदले में घर चाहिए। कोई भी आएगा, कोई भी आके तोड़ के जाएगा, ये हम मान्य करेंगे नहीं। हमारी जगह है, हमको घर चाहिए बस। नहीं, घर के बदले तो घर चाहिए, लेकिन जो अभी जो यहाँ पे लोग आए हुए उन्होंने जो बताया है वो आपकी समझ में आया? आया समझ में आया। वो अच्छी बात की है और हमारे लिए अच्छी बात की है। अच्छी बात बोले, समझ में आया, सही बात बोले। वो आज से नहीं बोल रहे, पहले से बोलते आ रहे। वो उसी के साथ में और भी है। माता जी, मैं आपसे जानना चाह रहा हूँ कि अभी कोई तो बोल रहा था कि मुझे 1 करोड़ रुपया चाहिए। सब 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 चाहिए, ये बात सही है। सबको अच्छा हो गया, सब मिलना चाहिए। नहीं, आपको घर के बदले में घर चाहिए या घर के बदले में 1 करोड़ रुपया चाहिए? घर चाहिए, 2 घर। घर चाहिए। हाँ, आपको क्या चाहिए? घर चाहिए। घर के बदले घर का बदली घर तो चाहिए। घर के बदले घर तो देने के लिए तैयार है, लेकिन उसके अंदर जो अड़चन आ रही है, अभी जो अधिकारियों ने यहाँ पर बताया है, तो आपको क्या समझ में आया उसमें? उन्होंने अच्छा ही मार्गदर्शन किया हमारा कि क्या करना चाहिए, क्या देना चाहिए। लोग आएगा तो उनके साथ में सामने कैसा सामना करना चाहिए, वो सब अच्छा ही बात की है। हमको इतना समझ नहीं है, उन्होंने बताया तो हमको थोड़ा समझ में आया अभी कि हम भी खड़ा रहना चाहिए। लेकिन सर्वे करने वाले जो लोग आते हैं वो अदानी के लोग आते हैं और वो पुलिस भी साथ में लेके आते, कैसे लड़ोगे? हम लोग वो तैयार है लड़ने के लिए, सब तैयार है हम लोग लड़ने के लिए। हम लोग कोई पीछे हटने वाले नहीं अभी, और ना ही हम लोग। जनता तैयार है लड़ने के लिए और इसीलिए आज मैदान में जमा। आप बताइए कि आप भी तैयार है लड़ने के लिए? क्यों नहीं, जरूर करें। हम सब एक है, एक साथ लड़ेंगे, मिलजुल के लड़ेंगे, सब एक होके लड़ेंगे। हम 7 बरस की थी जब से हम इधर आए, तो हमारे को अभी 500 फीट का घर मिल रहा है, तो हमारे को बहुत खुशी है। नहीं, कौन दे रहा है? कौन आपको दे रहा है 500 फीट का घर? कौन कोई दे रहा है? कोई आएगा तोड़ने के लिए वो देगा, जो तोड़ने के लिए आएगा वो देगा। अच्छा, मतलब और भी महिलाएं हैं, महिलाएं कह रही कि 500 स्क्वायर फुट का घर मिलना चाहिए। हाँ, मिलना ही चाहिए। अगर 500 से कम होगा तो क्या आप नहीं लोगे क्या? नहीं लेंगे। 200 चलेगा, 500 नहीं चलेगा। 500 भी नहीं चलेगा, 600 तक दे दो। हाँ, सर्वे करने के लिए इंस्पेक्टर वगैरह सब आते हैं। गए टाइम पे हमारे यहाँ आए थे सर्वे करने को, ऐसे ही 2-4 जन आके सर्वे करके चले गए थे, अपना अपना घर दिखा के। ऐसा तो नहीं होना चाहिए ना। सुंदर जी, मैं आपसे जानना चाह रहा हूँ कि आज यहाँ पर जो आपने कार्यक्रम लिया और जनता जो कह रही है कि आपकी बातें उनको समझ में तो आ गई है, लेकिन घर 500 स्क्वायर फुट से कम का नहीं चलेगा उसके लिए। अभी जो हम लोग जो पहला डिमांड है, एयरपोर्ट के बगल में 80,000 झोपड़े हैं और 5 लाख लोग रहते हैं. काय विचारू इच्छितो की ज्या प्रकारे लोकांची इथे डिमांड्स आहे की आमचा पुनर्वास तर होऊ द्या, कोणी करू द्या, पण त्यासाठी आम्हाला 500 स्क्वेअर फुटाचं घर पाहिजे, त्याचा कमी घर आम्ही घेणार नाही. तर हे 500 स्क्वेअर फुटाचं घर तुम्ही या लोकांना कसं काय घेऊन देणार आहे? आपल्याला माहित आहे की 500 स्क्वेअर फीटचं घर आम्ही यासाठी मागतोय की आमचं जे फॅमिली आहे प्रत्येक 10 वर्षाला फॅमिली डबल होते. आता आम्ही 40-50 वर्षापासून या जमिनीवरती राहतो, तर आम्हाला कमीत कमी 500 स्क्वेअर फीटचं घर जर का दिले तर त्याच्यानंतर आम्हाला घर वाढवायचा चान्स नाही, पोटमाला बनवायचा चान्स नाही, एक मालावर माला वाढवायची काही चान्स नाही. एकदा आम्ही लोक फ्लॅट मध्ये गेले तर आमची फॅमिली त्याच्या बाहेर येऊ शकत नाही, पॅसेज मध्ये पण सामान पण ठेवू शकत नाही. आणि म्हणून इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ऑलरेडी बीडीडी चालच्या लोकांना 500 स्क्वेअर फीटचं घर दिलंय. आणि इकडे राहुल गांधीजी पण येऊन इथे बोलून गेले की माणसाला कमीत कमी 500 स्क्वेअर फीटचं फॅमिलीला द्यायला पाहिजे. मग आम्ही जे मागतोय एअरपोर्टचा पैसा लागतोय आणि आमची किमती जमीन आमच्या एअरपोर्टच्या झोपडीवरती म्हणजे जे आम्ही राहतोय, आमची जमिनी घराची किमती जमीन आम्ही एअरपोर्ट डेव्हलपमेंटला देणार आहे. त्यामध्ये एअरपोर्ट आपला पैसा त्याच्यामध्ये कमवणार आणि मग आमच्या लाईफ बनायला नको काय, म्हणून आमचा लाईफ पण बनला पाहिजे आणि एअरपोर्ट पण चांगला झाला पाहिजे, कारण त्याचा नंतर फायदा आम्हालाच होणार आहे. म्हणून आम्ही कमीत कमी आमच्या 3 कुटुंबाला एकत्र राहण्यासाठी
कमीत कमी 500 स्क्वेअर फीटचा घर पाहिजे. 1 इंच पण आमचा माणूस कोणी कमी घेणार नाही. तुम्ही इकडचे रहिवासी आहेत काय? तुम्ही साहेबांना जे बोलवलेलं आहे हे तुम्हाला कसं कळलं की एअरपोर्टच्या झोपडपट्टी वासियांसाठी साहेब लढत घेत आहे, शासनाची ते पंगा घेत आहे? कसं तुम्हाला कळलं हे? मागील बहुतेक वर्षांपासून आम्ही सुंदर पाडमुख सरांसोबत असोसिएटेड आहोत. मी स्वतः सुशांत लोखंडे, आम्ही आमच्या विभागात झोपडपट्टीसाठी बहुतेक वर्षापासून काम करत आहोत. सरांनी ज्या योजना सांगितल्या त्या आम्हाला तंतोतंत पटलेल्या आहेत की घराच्या बदल्यात घर आणि किमान आम्हाला राहण्यासाठी जितकं म्हणजे एक माणूस म्हणून जागा लागते तितके 500 स्क्वेअर फीटचं घर मिळावं. आणि दुसरं की आमचं स्थलांतरित न होता आम्हाला जितका ऍक्सेसिबल एरिया असेल तेवढ्या जवळपासचा एरिया आम्हाला द्यावा. आणि ह्या त्याच मागण्या सुंदरजी घेऊन येत होते म्हणून आम्ही सुंदर साहेबांसोबत असोसिएटेड झालो. आणि तुमचं काय नाव आहे? राजेश आव्हाड. राजेश भाई, तुम्ही इकडचे रहिवासी आहेत काय? हो, किती वर्षापासून? जन्मापासून. जन्मापासून. तुम्हाला काय वाटते की जन्मापासून ज्या झोपडपट्टी तुम्ही बघितलेले आहे, आता पुनर्वास पूर्ण मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी मुक्त करण्याचा शासनाचा निर्णय आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जे अटी शर्ती ठेवताय की आम्हाला 500 भेटला पाहिजे, आम्हाला 31 भेटला पाहिजे, हे शक्य आहे का? शक्य सुंदर सरांनी जे सांगितलं आहे, कारण त्यांच्या बरोबर आम्ही 25 वर्षापासून जोडलेलो आहेत आणि त्यांचं काम माहिती आहे. आणि आमच्या बहुतेक कमिट्या झाल्या याच्या आधी, तर मी त्या कमिटीमध्ये पण मी शिवनगर कमिटीचा मी अध्यक्ष होतो. कित्येक वर्षापासून आम्ही एरियासाठी काम करतोय. तर त्यांचे विचार आम्हाला पटलेले आहेत म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर त्यांचं सहकार्य घेऊन आम्ही आमच्या पुनर्वसनासाठी सरकारजवळ आम्ही जाणार आहोत. सुंदर साहेब, ज्या प्रकारे तुम्ही पहिले आपण एक कार्यक्रम तिथे केलेला आहे आणि आता या एरियामध्ये तुम्ही आले, कमीत कमीत मला असं वाटतं की 400-450 एकर जमीन एअरपोर्ट लँडची आहे आणि महाराष्ट्र शासनाचे जे जे धोरण काढलेले आले पुनर्वासाचे, काय वाटतं तुम्हाला की महाराष्ट्र शासन यांच्या मागण्यांना ऐकून किंवा यांना शर्ती अटी ऐकून असे पुनर्वासाला हमी भरणार आहेत काय? ऍक्च्युली तुम्हाला माहित असलं पाहिजे की एअरपोर्टची जी जमीन आहे, झोपडपट्ट्यांची जमीन 310 एकर आहे आणि त्यामध्ये सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट जाहीर केलंय की 50% लँड पुनर्वसनासाठी द्यायचं आणि 50% लँड एअरपोर्ट डेव्हलपमेंटसाठी द्यायचंय. ऑलरेडी आम्ही असं सांगतोय की तुम्ही 60% घ्या, 40% वरती झोपडपट्टी पुनर्वसन करा. आणि आता तुम्ही जे म्हणताय की महाराष्ट्र शासन जे आहे, महाराष्ट्र शासनाने पूर्ण मुंबईमध्ये क्लस्टर सर्व्हे चालू केलाय. क्लस्टर सर्व्हेचा एक मोठा फंड आहे की त्यांना पात्रता कार्ड देणार आहेत ते लोक, परंतु फ्लॅट तर कुठे पण बनवलेला नाहीये. फ्लॅट कुठे रेडी नाही, पुनर्वसनचा यांच्याकडे काही प्लॅनिंग नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंट फक्त जे कलेक्टरचे ते सक्षम प्राधिकारी 3 SRA चे अधिकारी हे काय करतायत, एरियात जातायत, नोटीस लावतायत, येणार दारावर नंबर टाकणार, ज्याचा दारावरचा नंबर हुकला नंतर त्याचा नंबर जर का त्याला टाकायचा असला तर त्या अधिकारीला जर तुम्ही खर्चापाणी जर केला तर तो नंबर टाकून देतो. तुमचं म्हणणं असं आहे की जे क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्लॅन शासनाने आणलेला आहे तो नुसतं फसवीचे धंदे करण्यासाठी काय? क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्लॅन त्यांचा चांगला आहे, मी म्हणतो मी चांगला आहे. तुम्ही त्याच्यात डाटा जमा करताय. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बोललं की आम्ही डाटा जमा करणार आहे. मग डाटा पाहिजे म्हणजे काय पाहिजे? तुम्ही घराचा नंबर टाकला, फॅमिलीचं नाव लिहिला, घराचा स्क्वेअर फीट मोजला, बायोमेट्रिक केला तर तुमच्याकडे घर आणि घरात राहणाऱ्या फॅमिलीचा डाटा मिळतो. पण तुम्ही त्याला पेपर घेतल्यानंतर पात्र अपात्रचा तुमचा कलेक्टरचा अधिकारी धंदा करतो. म्हणून तो धंदा आम्ही नाही होऊ देणार. एअरपोर्टच्या लँडवर तर अजिबात नाही होऊ देणार. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या या क्लस्टर सर्वेला आमचा थोडासा विरोध आहे, कारण चांगला नाही करत आहे ते लोक. महाराष्ट्र शासनाने जे धोरण आखलेलं आहे क्लस्टर सर्वे पूर्ण मुंबई शहरामध्ये चाललेला आहे आणि साहेबांचं म्हणणं असे क्लस्टर सर्वे चांगला आहे पण त्यामध्ये फसवीचे जे चान्सेस आहेत ते जास्त आहेत. साहेब इथे आहेत. साहेब, काय मी तुम्हाला विचारू इच्छितो की ज्या प्रकारे लोकांनी तुमच्यावर जो एक मोठा विश्वास ठेवलेला आहे, हा विश्वास तुम्ही कसं काय पूर्ण करणार आहे? बघा, पहिली गोष्ट एअरपोर्टला जमीन पाहिजे आणि आम्हाला चांगल्या सुखसुविधाच पाहिजे आणि स्थानिक पुनर्वसन यासाठी पाहिजे की मुंबईमध्ये जे ट्रॅफिक आणि नोकऱ्या, मुलाबाळांचं शिक्षण यासाठी आम्ही स्थानिक पुनर्वसनची मागणी करतोय. आता दुसरी गोष्ट अशी झाली, पहिलं होतं SRA होतं, तिथं 60 आणि 40चा चालला होता. आता हे जमिनीचे वाटाघाटीमध्ये आम्ही गरीब फसू नये म्हणून आमच्यासाठी MUTP कायदा लावावा आणि घरं बांधावं आणि आम्हाला स्थलांतरित आम्हाला म्हणजे
घरं देण्यात यावी आणि दुकानाच्या बदले दुकान, घराच्या बदले घर असं देण्यात यावं. आणि जशी फॅमिली वाढती, जशी आईबापाची शेती असेल तर भावाभावात वाटणी अर्धी होती, तशी घरांची बी झाली. त्यानंतर आम्ही माळा बनवतो, पण माळ्यानंतर बिल्डिंग मध्ये तसा काही चान्स नसतो. त्यामुळे आम्हाला कमीत कमी 500 स्क्वेअर फीटाचं जे घर आहे त्याचं डिमांड पुरं करावं. आणि हे योग्य आणि रास्त मागणी आणि ती लोकांची मागणी आहे आणि ती सरकार नक्कीच पुरे करेल अशी मी आशा वाटतो. कि जिस तरीके से पूरे मुंबई शहर के अंदर डेवलपमेंट चला, झोपड़पट्टी मुक्त करने का सरकार का जो निर्णय है उसके लिए सरकार बड़ी तेजी से कदम उठा रही है, लेकिन उसी के साथ में कहीं ना कहीं सुंदर पाठ मुखर्जी जो है वो लोगों को एक दिशा निर्देश दे रहे हैं कि सरकार और सरकारी अधिकारियों के डेवलपमेंट के झांसे में आकर के लोग अपने डॉक्यूमेंट्स तो दे देते हैं, बाद में वो अपात्र भी हो जाते हैं और दर दर की ठोकरें उनको खानी पड़ती है. कम से कम चलो झोपड़पट्टी के लोगों को बचाने के लिए ऐसे लोग आज समाज के बीच में हैं. क्या सरकार ऐसे लोगों की बातें सुन करके सही दिशा में काम करेगी? क्या ऐसे गरीब लोगों को, झोपड़पट्टी वासियों को 500 स्क्वायर फुट का घर वो वाकई में देगी या नहीं देगी, ये तो सरकार का निर्णय है. लेकिन हम उसके पीछे पाठ पुरावा कर रहे हैं. जहां जहां सुंदर पाठ मुखर्जी जाते हैं, झोपड़पट्टी का विषय होता है तो वॉइस ऑफ महाराष्ट्र उनके पीछे खड़ा जरूर रहता है. हम यही बताने का काम कर रहे हैं कि सरकार की योजनाएं तो अच्छी है, लेकिन योजनाओं में किस किस तरीके की गड़बड़ियों के अंदेशे हैं उसको दूर करने का काम सुंदर पाठमुख जी करते हैं. सुंदर पाठमुख जी, आज की इस कार्यक्रम को लेकर के जनता ने आपको जो सहयोग दिया और वॉइस ऑफ महाराष्ट्र से फिर एक बार आपने अपडेटेड चर्चा की, उसके लिए थैंक्स और धन्यवाद.